नमस्कार. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं पर्व आहे नरक चतुर्दशी हा सण, जो दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. त्याला छोटी दिवाळी या नावाने देखील ओळखले जाते. या पर्वाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी देखील एक पौराणिक कथा आहे. या निमित्ताने सण, उत्सव आणि पूजा अर्चा केली जाते. या दिवशी अभ्यंग स्नानाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी अभ्यंग स्नान आवर्जून करायचे आहे. त्यासोबतच हा एक अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे. उद्या नरक चतुर्दशी. रात्री झोपताना उशी खाली ठेवा. ही एक वस्तू करणी बाधा पूर्णतः नष्ट होईल. वाईट स्वप्न पडत असतील तर त्या देखील समस्या दूर होतील. त्यासोबतच घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल. सर्व संकटे, अडचणी, विघ्न पूर्णतः नष्ट होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी झोपताना तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे आणि याने काय होते, संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला अजिबात विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि खूपच सोपा उपाय आहे. घरातील प्रत्येक सदस्यांनी हा उपाय करायचा आहे. लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील पूर्ण नकारात्मकता नष्ट होत असते आणि कोणी वाईट तुमच्यावर काही दृष्टी टाकलेली असेल, नजरबाधा तुम्हाला झालेली असेल किंवा काहींना करणेबाधाचा देखील त्रास असतो, तर या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही एक गोष्ट तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे. बऱ्याच जणांना रात्री वाईट स्वप्न पडत असतात. कधीकधी आपल्या घरच्यांविषयी, स्वतःविषयी किंवा आपल्या मुलाबाळांविषयी वाईट विचार मनामध्ये सतत येत असतात, वाईट स्वप्न पडत असतात. अकाली मृत्यूची भीती वाटणे किंवा आपल्या घरच्या कोणत्याही सदस्याविषयी अशी भीती वाटणे, असे काही त्रास असतील तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. नरक चतुर्दशीचा मुहूर्त 19 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. चतुर्दशी तिथी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 सुरू होणार असून 20 ऑक्टोबर रोजी 3:44 संपणार आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे स्नान ब्रह्ममुहूर्तावर केले जाते. सूर्य उगवण्याच्या आधी हे स्नान केले जाते. त्यासोबतच या दिवशी अशा प्रकारे काही उपाय केल्याने सर्व पापे दूर होतात, सर्व दोष लागलेले पूर्णतः नष्ट होतात, अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो. या दिवशीच्या नंतर असते लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनासाठी आपलं घरदार स्वच्छ असायला हवं, आपण देखील पवित्र शुद्ध असायला हवे. यासाठी हे अभ्यंग स्नान करून आणि त्यानंतर असे काही प्रभावी उपाय करून घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल. या दिवशी दीप प्रज्वलनाला देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दीप प्रज्वलन केलेच पाहिजे, कारण दीपोत्सव आहे. दिवाळी हा सणच दिव्यांचा आहे. त्यामुळे या दिवशी सर्वत्र ठिकाणी दिवे लावण्यासोबतच तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच या दिवशी यमराजासाठीच हा दिवा लावला जातो, म्हणून तुम्ही नक्की लावा. आणि शक्य असेल तर गरीब आणि गरजू व्यक्तींना या दिवशी काळ्या तीळ आणि गुळाचे दान आवर्जून करावे. यामुळे तुमचे काही कर्ज असेल तुमच्यावर किंवा तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील तर त्या पूर्णतः नष्ट होतील. त्यामुळे तुम्हाला काळे तीळ आणि गुळाचे आवर्जून दान करायचे आहे. यासोबतच तुम्हाला अशा विशेष तिथीवर काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात. आणि असे काहीच तिथी आणि काहीच महत्त्वाचे दिवस असतात ज्या दिवशी आवर्जून हे काम करायचे असते. आणि नरक चतुर्दशीला तुम्ही हा उपाय केल्याने अर्थातच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत. नरकासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते. हे डाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधित तेल, उटणे लावून स्नान घातल्यामुळे अभ्यंग स्नानाची परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे. हे स्नान सूर्योदयापूर्वीच करायला पाहिजे असे देखील म्हटले जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पाप धुतले जातात. या दिवशी स्नान केल्यानंतर नरक यातनांपासून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण आवर्जून करावे. यामुळे अकाली मृत्यूचे भय टळते. म्हणून तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला एखाद्या झाडावर हे पाणी अर्पण करायचे आहे. हे पाणी घरात खाली सांडू द्यायचे नाही आहे. या दिवशी दिवसभर अनेक उपाय केले जातात.
तर एक दिवा लावायचा आहे, तो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, नक्की जाऊन बघा. त्यासोबतच उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या वस्तू या दिवशी टाकल्या जातात, त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकूनच स्नान करायचे आहे. तर तुम्ही नक्की बघा, तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यासोबतच तुम्ही या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावावा, अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णतः दूर होते. सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि एक दिव्याचा तुम्हाला उपाय करायला सांगितलेला आहे, तो करायचा आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. दिव्याचा उपाय कसा करायचा आहे तो व्हिडिओ चॅनलवर आहे. त्यासोबतच 11 कवड्यांचा वापर करून देखील तुम्ही ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून माता लक्ष्मीसमोर या कवड्या अर्पण करायच्या आहेत. विधिवत पूजा करून त्यानंतर या कवड्या अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे. यामुळे तुमची कर्जमुक्ती होईल आणि आर्थिक स्थैर्य देखील वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या कवड्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेसमोरून उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. असे अनेक उपाय आहेत आणि अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय आहेत. तर तुम्ही हे नक्की करा. कवड्या तुम्हाला बाजारामध्ये कुठेही पूजेचे साहित्य मिळते तिथे मिळतील, तिथून नक्की घेऊन या आणि हा उपाय करा. त्यासोबतच आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला उद्या रात्री करायचा आहे, झोपण्यापूर्वी करायचा आहे. तर तो देखील पुढे बघूयात. त्याआधी तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अगदी छोटा एक उपाय सांगत आहे. एक चांदीचे नाणे असेल तर ते घ्या किंवा 1 रुपयाचा 2, 5 रुपयाचा कॉईन घ्या. त्यासोबत गोमती चक्र जे तुम्हाला मार्केटमध्ये पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे मिळेल. हे दोन्हीही तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी हळद कुंकू अक्षता वाहून अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे व नंतर थोड्या वेळाने ते पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे. असे केल्याने अचानक होणारे खर्च थांबतात आणि पैशाचा प्रवाह देखील वाढत असतो. हा देखील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. हा देखील तुम्ही आवर्जून करायचा आहे. आपल्या घरामध्ये अनेकदा चिडचिडचे वातावरण होत असते. सतत कोणी ना कोणी चिडचिड करत असते किंवा भांडणे होत असतात किंवा घरामध्ये सतत आजारपण असते. चिडचिड करणारे व्यक्ती तुमच्या घरामध्ये असतील किंवा आजारपण असेल किंवा आर्थिक समस्या जाणवत असतील किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचाच आहे. तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे. तर रात्री आपण बेडवर खाली कुठेही झोपत असतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या उशाजवळ एक ग्लासभर किंवा एक तांब्याचा तांब्या भरून किंवा कोणताही तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांनी आणि मोठ्यांनी सर्वांनी हा उपाय करायचा आहे. तुमच्या मुलांच्या देखील उशाला एक तांब्याभर पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. उजव्या डाव्या बाजूला कुठेही ठेवा. तुम्ही जर बेडवर झोपत असाल तर साईडला एक टेबल घेऊन त्यावर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. ग्लासभर घ्या किंवा तांब्याभर घ्या, जशी तुमची इच्छा. हे काम तुम्हाला नरक चतुर्दशीच्या रात्री करायचं आहे. या दिवशी अमावस्या देखील असणार आहे, म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे. आणि यासोबतच तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे. पण तुळस तोडायची नाही आहे. आपण फुलवाल्याकडून तुळशीचे पानं विकत घेऊन यायचे आहेत किंवा तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला पाने पडलेली असेल तरीही चालेल, कारण तुळस ही शिळी कधीही होत नसते. आणि ही तुळशीची पाने तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. प्रत्येकानेच ठेवायचे आहे. लहान मुलांनी, मोठ्यांनी, सर्वांनी ठेवायचे आहे. आजारी व्यक्ती असेल त्याच्या उशीखाली देखील ठेवायचे आहेत. आणि प्रत्येकानेच आपापल्या उशीखाली एक एक तुळशीचे पान 1, 2 कितीही असो ठेवायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काहीही करायचे नाही आहे. त्याआधी हे जे पाणी आपण ठेवलेले आहे ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकून द्यायचे आहे. तुळशीला टाकायचे नाही आहे. प्रत्येकाने आपलं पाणी आपण स्वतः टाकायचे आहे. आणि जे लहान मुले असतील त्यांच्या उशाला जे पाणी ठेवलेलं आहे ते त्यांच्या आईंनी टाकले तरीही चालेल. आणि जे तुळशीचे पानं आपण घेतलेले आहेत ते तुम्ही स्वतः चावून खाऊ शकता किंवा तुम्ही दुसऱ्या झाडाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहे. म्हणजेच तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या खाली ठेवायचे आहेत. तर हा उपाय केल्याने काय होते हे मी तुम्हाला सांगत आहे. पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाची क्षमता खूप जास्त प्रमाणामध्ये असते. सकारात्मक कोणत्याही जे आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्या पाण्यातूनच आपल्यामध्ये जात असतात. कधीकधी आपल्यामध्ये खूप नकारात्मकता असते. सतत वाईट विचार येत असतात, वाईट स्वप्न पडत असतात. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मरणाचे किंवा आपल्याच मरणाचे विचार अनेकदा आपल्यामध्ये येत असतात. तर अशी सर्व नकारात्मकता, निगेटिव्ह वाईब्स हे पाणी शोषून घेत असते. हे प्रत्येकाने करायचेच आहे. मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. बाकी स्त्रिया प्रेग्नंट असतील त्यांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरी हा उपाय करता येणार नाही. कारण या दिवसात आपण तुळशीला शिवत नसतो आणि तुळशीची पाने आपण
घेणार आहोत. भलेही ती दुकानावरून आणलेली का असेना, पण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचे रूप असते आणि नकारात्मकता पूर्णतः दूर करण्याची शक्ती असते. म्हणून तुम्हाला या दिवसात हे घेता येणार नाही. उद्या जास्तीत जास्त विष्णू देवतांची सेवा करावी आणि हे पान तुम्ही उशीखाली ठेवल्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता तुमच्यामध्ये जास्त जाणवायला लागते. म्हणून तुम्ही नक्की करा. आणि विष्णूची सेवा करत असताना व्यंकटेश स्तोत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा. विष्णू सहस्त्रनाम आवर्जून ऐकावे. माहिती आवडली असेल तर लाईक करा. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.